राज्य शासनाच्या महिलांसाठी एसटी प्रवासात 50% सवलत योजनेचा लाभ मिळावा यासाठी एसटी महामंडळाकडून एनसीएमसी कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे। नालासोपारा पश्चिम येथील एसटी डेपोमध्ये हे कार्ड घेण्यासाठी महिलांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली असून सकाळी 7 वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। मात्र कार्ड वितरणाची जबाबदारी देण्यात आलेल्या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। कार्ड तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन वारंवार बंद पडत असल्याने वितरण प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। परिणामी अनेक महिलांना तासनतास रांगेत उभे राहून कार्ड मिळू शकले नाही। रांगेत उभ्या असलेल्या महिलांमध्ये वयोवृद्ध महिलांपासून तरुणींपर्यंत सर्वांचा समावेश होता। अनेक ज्येष्ठ महिलांना उभे राहणेही कठीण जात असतानाही कार्ड मिळेल या आशेने त्या तासनतास प्रतीक्षा करत होत्या। मशीन बंद पडल्यामुळे अखेर अनेकांना निराश होऊन माघारी परतावे लागले। शासनाने दिलेल्या मुदतीत कार्ड नाही मिळाले तर सवलतीचा लाभ कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वाढता प्रतिसाद लक्षात घेता एसटी महामंडळाने तातडीने अतिरिक्त मशीन उपलब्ध करून देत कार्ड वितरण प्रक्रिया सुरळीत करावी, तसेच नागरिकांचा होणारा मनस्ताप थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। दिवस झाले खेप्पा घालते इथे, काय सरकार काय झोपलाय काय? मशीन इथे डाऊन असते, मशीन बंद असते, काय करायचं गरीब लोकांनी? गावी जायचं गणपतीला, आजी लोक बसले, ती काय घरातले कामं सोडून बसली इथे। शाळेतली मुलं आहेत आमची, त्यांना काय डबा करू नको, कामावर मी असं सुट्ट्या मिळायचं आम्ही एकसारखे। आम्ही किती वाजल्यापासून येतं? आम्ही तर सकाळी 5:00ला आम्ही आलो इथे नंबर लावा, हे कालचे नंबर आहेत। लाईनीमध्ये उभा आहे, पण ऍक्च्युली सीन असं आहे की हे कालचे जे लाईन नंबर लावून गेलेत त्यांचा आणि पहिली एकच लाईन होती, पण सीन काय झालं, भरपूर भांडणं झाल्यामुळे त्यांची आता सेपरेट लाईन केली आणि आमची सेपरेट केली। पण एका लाईनीमध्ये एक पर्सन उभा आहे, तर मध्ये तुम्ही 4-4, 5-5 जण आणून उभे करणार, तर आम्ही लाईनीत लावलेला मतलब काय मदतचा? तर आम्ही 8-8 दिवस जर येऊन लाईन लावतोय, हे रोज लिस्ट घेतात, दुसऱ्या दिवशी सांगतात की त्या लिस्टचा काय मतलब नाही, मग काय फायदा आहे त्याचा? तर तुम्ही ती लिस्ट लिहून घेताय तर आपण 8 वाजल्यापासून उभे आहात आणि आपल्या पुढे 20 नंबर आहे, वाटतं आजच्या दिवसात नंबर येईल म्हणून? लवकर तर वाटत नाही, कारण 2-2.5 तास अजून जातील आम्हाला लाईन। नाही, सकाळी मिस्टर येऊन गेलेले, मी काल पण येऊन गेले, कामाला जाते, जॉबला जायचं। पण काय लाईनी एवढ्या लावल्या लागतात, या लोकांनी सिस्टम एवढी बेकार आहे ना, या लोकांनी इथे यासाठी माणसं तरी वाढवायला पाहिजे ना, मशीन तरी वाढवायला पाहिजे। आता लोक काही जॉब सोडून प्रत्येक वेळी इकडे येणार का? हे समजायला पाहिजे ना शासनाला। मग माझं एवढंच म्हणणं आहे की ते मशीन वाढवा आणि माणसं वाढवा, जेणेकरून एवढ्या लाईनी लागणार नाही। 1 तारखेची गाईडलाईन दिलेली, 1 तारखेपर्यंत अंतिम तारीख आहे, होईल आपल्याला वाटतं वाढत? काय सांगू शकत नाही, तर काय सांगू शकत नाही, आता बघू पुढे काय कसं करतात ते।